नगर परिषदेला छोटूबाई शेख यांचे निवेदन, 5 सूत्री मागण्यांसह दिव्यांग निधी प्रश्नावर आंदोलनाचा इशारा। वरोरा शहरातील मूलभूत सुविधांच्या प्रश्नांसह दिव्यांग नागरिकांचा 5% निधी थकविल्या प्रकरणी जिल्हा शांतता समिती सदस्य शेख जैरुद्दीन छोटूभाई यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने नगराध्यक्ष अर्चना आशिष ठाकरे यांना निवेदन सादर करून मागण्या मान्य न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे। नगर परिषद कार्यालयात झालेल्या बैठकीत शेख जैरुद्दीन यांनी कर भरूनही नागरिक मूलभूत सुविधांपासून वंचित असल्याची खंत व्यक्त केली। त्यांनी घंटागाडी सेवा, कीटकनाशक फवारणी, मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त, पाणी टंचाई तसेच गोरगरीब नागरिकांना जमिनीचे पट्टे व घरकुल योजना लागू करण्याच्या मागण्या केल्या। नियमाप्रमाणे मार्च महिन्यात देय असलेला 5% निधी अद्याप 287 दिव्यांग लाभार्थ्यांना मिळालेला नाही। 31 मार्च पूर्वी हा निधी न दिल्यास नगरपालिकेत भीक मागो व ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला। निवेदन स्वीकारताना नगराध्यक्ष अर्चना ठाकरे यांनी सर्व मागण्या लवकर पूर्ण करण्याचे आश्वासन दिले। दिव्यांगाच्या बाबतीत आम्ही गेल्या महिन्यामध्येच आमचं 284 मला वाटतं दिव्यांगांचं प्रपोजल आलेलं आहे, त्यांच्या वेतनाचं, त्यांच्या लाभार्थ्यांचं। त्याच्यामुळे काही 14 जण त्यांच्या लाभार्थ्यांमध्ये नोंद कमी झाली होती, बघण्यात आली होती, पण नवीन 14 त्यात ऍड करण्यात आले। त्याच्यामुळे रेट जो आहे तो त्यांचा सेम आलेला आहे आणि त्याचं प्रोव्हिजन, त्याचं सगळं आम्ही कलेक्टर ऑफिसकडे मागच्याच महिन्यामध्ये गेलेलं आहे चंद्रपूरला। त्याच्यामुळे त्याचं जे ठराव आहे, त्याचे जे प्रोसेस आहे ते आता होतच आलेले आहे आणि पुढच्या महिन्यामध्ये ते कंप्लीट होणार आहे। दुसरी त्यांची मागणी होती का जे मोकाट कुत्रे आहेत त्यांचा वावर मोठ्या प्रमाणात शहरात आहे, तर त्यावर कसं नियंत्रण आपण कराल? मोकाट कुत्र्यांच्या याच्यामध्ये आमची प्रोसेस पण झालेली आहे आणि आमचा ठराव पण झालेलाच आहे। गाडी वगैरे पूर्ण तयार असल्यामुळे त्याचं पण आम्ही याच महिन्यामध्ये ते लोकांना धोका असल्यामुळे आम्ही त्याच्याकडे आमचं जास्त लक्ष आहे आणि त्याची प्रोसेस अगदी 2 दिवसात ती सुरूच होणार आहे। या कालावधीमध्ये मच्छराचा प्रादुर्भाव वाढलेला आहे शहरामध्ये, त्यासाठी नगरपालिकेचं काय निवेदन आहे? येत्या काही वर्षामध्ये प्रशासनाचा काळ असल्यामुळे काही काम पूर्ण व्यवस्थित झाले नाही, त्यामुळे ह्या वेळेला जे नाल्या सफाईचं आणि स्वच्छतेचं जे कार्य आहे ते करायला थोडासा वेळ लागतो आहे, कारण प्रत्येक ठिकाणी कचऱ्याचा प्रादुर्भाव जास्त वाढलेला आहे आणि त्यामुळे मच्छरांचाही खूप वाढलेला आहे प्रादुर्भाव। त्यामुळे आमचं जे सफाई अभियान आहे, आम्ही दर महिन्याला पण सफाई अभियान घेतो आहे नगर परिषदच्या मार्फत। आमचं परत आता उद्याला सुद्धा गांधी उद्यान योग मंडळ यांच्या मार्फत जे गुढीपाडवा उत्सव जो केला जातो, तर त्याच्यासाठी आमचं उद्याला स्वच्छता अभियान पण तिथे ठेवण्यात आलेलं आहे। तसंच आमचं दर महिन्यामध्ये आम्ही पूर्ण प्रशासन आणि कर्मचारी वर्ग, सगळे नगरसेवक सगळे मिळून आम्ही तिथे एक स्वच्छता अभियान घेत असतो आणि स्वच्छता अभियान झाल्यावर जिथे जिथे नाली सफाईचं काम झालेलं आहे तिथे आमचं मच्छरांच्या फवारणीचं काम सुरू आहे। शेख जैरुद्दीन छोटूभाई, सामाजिक कार्यकर्ता, वरोरा। 3 महिने झाले नगरपालिकेची निवडणूक होऊन घातलेली आहे आणि ज्या प्रमाणात शहरात स्वच्छता पाहिजे अशी स्वच्छता नसल्याने शहरातील जवळपास 70 ते 80 हजार नागरिकांना अस्वच्छतेचा सामना करावा लागत। ज्या पद्धतीने नगरपालिका घंटागाडीचा कर प्रत्येक नागरिकाकडून घेत आहे, ते घंटागाडी दररोज नागरिकांच्या इथं पाठवून कचरा उचलणे बंधनकारक आहे, परंतु 2 ते 3 दिवसातून एक वेळ घंटागाडी त्या ठिकाणी कचरा उचलायला जात। ज्या ठिकाणी नाल्या महिन्यातून 2 वेळ सफाई करणे आणि निघालेला घाण कचरा उचलून त्याचं विल्हेवाट लावणे, ते सुद्धा ज्या करायला पाहिजे ते सुद्धा होत नाही। त्याचबरोबर आता 6 महिन्यापूर्वी नवीन टाकीच्या पाण्याच्या टाकीचं काम पूर्ण होऊन त्याच्यावरून सप्लाय सुरू आहे, परंतु त्याच्यावरून जो पुरवठा शहरात नियोजन पद्धतीनं करायला पाहिजे तसं नियोजन नसल्यामुळे उन्हाळ्याच्या सुरुवातीतच वरोरा शहरात अनेक ठिकाणी पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। नदीवर बंधाऱ्याचं सुद्धा यांनी कच्च्या बंधाऱ्याचं काम सुद्धा केलेलं नाही। शहरात अनेक ठिकाणी प्रशासन आणि संबंधित लोकप्रतिनिधी त्यांनी ज्या पद्धतीनं लक्ष देऊन या ठिकाणी काम करायला पाहिजे असं काम दिसत नाही। याच्यामुळे अनेक नागरिकांना अडचणीचा सामना करावा लागत।